दरवर्षी इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने लालबाग गार्डन इथे फ्लॉवर शो असतो, तर तो आज मी तुम्हाला दाखवते. चला. बेंगलोरच्या बहुचर्चित लालबाग गार्डन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या फ्लॉवर शोला बघायला आम्ही सकाळी लवकर उठून निघालो. दिनांक 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशा कालावधीत हा शो होणार होता. सकाळी लवकर निघाल्यामुळे जरा कमी गर्दी मिळाली. सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीनंतर वाढत गेली. गेल्या गेल्या सुधा मूर्ती यांची ही व्हिडिओ क्लिप पाहायला मिळाली. छान वाटले. कोपरा न कोपरा तसेच प्रत्येक ठिकाणी सुंदर फुलांचे डेकोरेशन होते. जसं की हा सुंदर मोर, हा हत्ती व त्याचे इवलेसे पिल्लू. बघावं तिथं सुंदर सुशोभीकरण दिसत होते. कुठे कुठे फोटो काढू व कुठे कुठे व्हिडिओ घेऊ असे झाले होते. त्यानंतर आम्ही फायनली ग्लास हाऊस जवळ पोहोचलो. मोठ्यांसाठी 100 रुपये वीकेंडला व 80 रुपये वीकडेजला, लहान मुलांसाठी 30 रुपये एंट्री तिकीट होते. यावेळच्या फ्लॉवर शोची थीम होती पश्चिम गंग घराणे. कर्नाटकच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील हे घराणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इसवी सन 350 ते 1024 या काळात दक्षिण कर्नाटकवर राज्य करणारे हे प्रसिद्ध राजघराणे होते. पहिले यांची राजधानी कोलार व नंतर कावेरी नदीच्या खोऱ्यातील तालाकाड ही राजधानी झाली. या घराण्यातील काही महत्त्वाचे व्यक्ती जसे की राजा कोंगणीवर्मन माधव, राजा दुर्विनीत, राजा चामुंडराय यांच्या मूर्ती इथे बसवल्या होत्या. श्रवण बेळगोळ येथील प्रसिद्ध 57 फूट उंच भगवान गोमटेश्वर बाहुबलीची भव्य मोनोलिथिक मूर्ती याच काळात बसवण्यात आली. तसेच बेगूर येथील श्री पंचलिंग नागेश्वर मंदिराची प्रतिकृती इथे बसवली होती. या राजवटीत कन्नड व संस्कृत साहित्याला मोठा राजाश्रय मिळाला. त्याचे काही पुरावे इथे आपल्याला प्राचीन लेखनशैलीतून दिसत आहेत. थीममध्ये त्यांच्या वास्तू, कला, साहित्य, राहणी, संस्कृती इत्यादीची अगदी डिटेल माहिती दिली होती. ग्लास हाऊसमधून बाहेर आल्यावर हा चटपटीत निपट्टू मसाला आम्ही खाल्ला. पुन्हा बाकीचे गार्डन एक्सप्लोअर करू लागलो. हे सुंदर कारंजे. थंड वाऱ्यामुळे याचे तुषार अंगावर पडत होते. बिग बॉस कन्नडचे प्रमोशन चालू होते. मदर रूटचे हे आई व बाळाची वात्सल्य मूर्ती पाहायला मिळाली. आणि इथे तर हे इतके नयनरम्य दृश्य, फुलावर फुलपाखरू, वर्णनच करू शकत नाही. किती ती निसर्गाची सुंदरता. हे फेमस HMTचे मोठे घड्याळ खूप देखणे वाटत होते. तर असा हा फ्लॉवर शोचा अद्भुत अनुभव आम्ही घेतला. दुर्मिळ रंगबिरंगी फुले व झाडे, मन व डोळे दोन्ही शांत झाले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.